त्याच्या निमित्ताने आपण सगळेजण आज एकत्र आलो आणि खूप चांगल्या पद्धतीची चर्चा इथे झाली. विचारपीठावरती जे सगळे मान्यवर आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की सगळ्यांनी अगदी मोजकं पण नेमकं बोलले. खरं म्हणजे आनंद चितोळे सर बोलायच्या आधी मी सूचना केलेली नव्हती, पण तुम्ही परस्परच लवकर थांबला. पण खूप चांगले आणि अनेक मुद्दे इथं समोर आले. दादा या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष झाले याचा आपल्या सगळ्यांनाच खूप मनापासून आनंद. आणि खरंच सांगतो की मला सुद्धा मी जेव्हा सोशल मीडियावरती बातमी वाचली तर ते असतं ना की एकदम क्लिक होणं म्हणतात तसं, आणि जसं क्लिक झालं आणि त्यांना फोन लावला होता की मला फार मनापासून आनंद झाला. अनेक गोष्टी करता येणार. मी काय आता इथं सगळं बोलणार नाही, मर्यादा मला पण आहे. पण बापूंनी इतकं सगळं व्यवस्थित मेहनत घेऊन घाट घातलाय तर बापूलाच एक मी काम सांगणार आहे. काम करणाऱ्यालाच लोक काम सांगतात. बापू तुम्ही कॉलेजमध्ये आहात आणि तुमच्या बरोबर मेहबूब सर पण आहेत आपले. ते आज इथं नसले तरी ते आपल्या बरोबर आहेत. तुमच्याकडे अनेक विद्यार्थी येतात. मला असं वाटतं की संभाजी दादाच्या शाहिरीचा बाज नेमका काय आहे याच्यावरती विद्यापीठीय संशोधन व्हायला पाहिजे. आणि तुमच्याकडे पीएचडी ची मुलं येतात, मुली येतात, त्यांना जरूर सांगा की या पारंपरिक शाहिरीपेक्षा संभाजीदादांची शाहिरी नेमकी तिचा बाज काय वेगळा आहे आणि तिनं काय साध्य केलंय मागच्या 10-15 वर्षांमध्ये. आपण सगळ्यांनी अनुभवले. तुम्ही कुणीतरी तो उल्लेख केला की माऊली संकुलला कार्यक्रम झाला होता. तसे कार्यक्रम अनेक ठिकाणी झालेत. आम्ही एकदा त्यांना सासवडला घेऊन गेलो होतो आणि सासवडला तिथे ज्या पद्धतीने आज ज्याच्या ज्याच्या मनामध्ये, मी काय म्हणतो त्यांनी काय का की ज्याच्या ज्याच्या मनामध्ये नवनिर्माणाचं काहीतरी बीज आहे तो माणूस संभाजीदादाच्या शाहिरीवरती डोलायला लागतो. नवनिर्माणाचं बीज फक्त असलं पाहिजे. त्यामुळं त्यांच्यात आता साहित्य संस्कृती संमेलनातून एक पाऊल आपण पुढे जाऊ. थोडं ते विद्यापीठीय संशोधन झालं तर जरा तिकडच्या जगामध्ये सुद्धा याची जाणीव होईल आणि ते आपण काम करायला हवं असं मला वाटतं. इथं अनेक मुद्दे आलेले आहेत आणि मी काही सगळेच दखल म्हणजे सगळ्यांशी बोलू नाही शकणार इथे. पण युनुस भाईंनी जी खंत व्यक्त केली ही खंत व्यक्त आज सार्वत्रिक आहे. मला कॉम्रेड सुभाष यांनी त्याला काही प्रमाणामध्ये जे सांगायचा प्रयत्न केला ते योग्यही आहे. परंतु आज सगळ्यात जास्त दबावामध्ये जर या सगळ्या याच्यात जर कुठला समाज असेल तर तो समाज आहे मुसलमान समाज, आणि आपल्याला त्याची योग्य दखल घेतली पाहिजे. मला असं वाटतं की आपण इथे कुणी असे नाही आहोत की एक समाज म्हणून मुस्लिम समाजामध्ये काहीच दोष नाहीत असं आपण कुणीच मानत नाही. तर ते युनुसभाई सुद्धा ते मानणार नाही की समाज म्हणून मुस्लिम समाजात काहीच दोष नाही. पण मुस्लिम समाजात काही दोष आहेत आणि ते दोष करायचे म्हणजे बाकीच्या समाजाने फार अगदी निर्दोष आपली वाटचाल आता चालू आहे, बाकीच्या समाजाचं लय बरं चाललंय असं पण नाही ना. पण खरोखर मुस्लिम समाजामध्ये ज्या आपल्याला ज्या गोष्टी पुढे घेऊन जायच्या त्या समोरच्यांना घेऊन जायच्यात का, तो हेतू नाहीये. म्हणजे तो हेतू नाहीये. हेतू फक्त एवढाच आहे की आपलं विकृत सांस्कृतिक राजकारण पुढे घेऊन जाण्यासाठी एक काहीतरी आपला शत्रू पुढे दाखवायचा आहे आणि तेवढ्यापुरते ते मुद्दे सांगायचे. पण युनुसभाई, मी तुम्हाला एवढंच म्हणेल की परिस्थिती जेव्हा बिकट असते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर अफजल खान आला आणि जेव्हा राजांना हिची जाणीव झाली की अफजल खानाच्या हजारोच्या सैन्याचा मुकाबला मी मैदानात नाही करू शकत, तेव्हा शिवाजी महाराजांनी जी रणनीती अवलंबली अशा पद्धतीच्या रणनीतीवर मला असं वाटतं की आपल्यातले अनेक जण आज काम करतात. मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं की जे मढीमध्ये जे घडवून आणण्याचा प्रयत्न झाला त्याची खंत कॉम्रेड बाबा आर्गडेंच्या मनात नसेल काय? पण त्यांना असं वाटलं की मी मढीमध्ये काही जाऊन करू शकत नसेल पण त्याचं तितकंच ताकदवान उत्तर मी सौंदाळ्यामध्ये देऊन टाकतो. मला असं वाटतं हा रणनीतीचाच भाग आहे. किंवा आमचे ज्ञानदेव मामा बसलेत, पांडुळे मामा बसलेत समोर, त्यांच्या हातामध्ये एक शाळा आहे. म्हणजे मी तर नेहमी असं सांगतोय की आपलं मैदान धरून ठेवा. आजची परिस्थिती अशी आहे की आपलं मैदान धरून ठेवा. आपल्या मैदानामध्ये ती विकृत कीड कशी येणार नाही एवढं आज सगळ्यांनी सांभाळलं तरी सुद्धा आपण सगळे मिळून पुढे जाऊ. जे त्यांनी केलं, मामांना वाटलं की माझ्या शाळेचं स्नेहसंमेलन आहे, 350-400 पालक येणार आहेत, मुलं आहेत, त्यांनी मला बोलवलं. मी त्या मुलांच्याकडून घोषणा देऊन घेतली
की रक्त हिरवं भगवं नसतं, ते फक्त लाल असतं. आणि त्याचं जे काही निरूपण मी केलं, मला इथं जे कोणी बोलतायत म्हणजे त्यांचं बोलणं ऐकून सुद्धा असं वाटतं की अरे अरे कुठल्याच्या मनातली विकृत माणसं येते आणि यांचं कसं यांना तोंडावर उत्तर द्यायचं. पण माझं उत्तर हेच आहे की माझ्या समोरची जी नवी पिढी आहे, या नव्या पिढीला मला त्या विकृतीपासून वाचवायचं. मी नाही तोंडाला लागू शकणार त्या तोंडाळ माणसांच्या, जे आपण सगळं म्हणतो की कदाचित त्यांच्याबरोबर बोलणं म्हणजे चिखलात दगड टाकून आपल्या अंगावर चिखल उडून घेण्याचा प्रकार आहे. मी नाही कदाचित ते करू शकणार. पण जी नवी पिढी माझ्या समोर येते, त्या नव्या पिढीला या विकृतीपासून वाचवण्याचं काम आपण करू शकतो आणि ते काम सगळेजण करतायत. आज आपले अरुण आबा इथं आलेले, आमच्या गावचे येत ते, तिथं बी आहे ना अशी भरपूर. पण त्या सगळ्यांच्या याच्यावर नाचून ते स्वतः आणि त्यांचे एक सहकारी त्यांनी निवडून आणले. ही जी ताकद आहे आज जामखेडमध्ये, हा एक आवाज आहे त्या सगळ्या शोषितांचा. जामखेडमध्ये तो एक आवाज आहे. त्यामुळं आपलं आपलं मैदान धरून ठेवण्याच्या धड्या सगळे करतात. मला काय वाटतं माहितीये का, आपण एक अभ्यास करायची गरज. 47 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि 50 साली संविधान आलं. त्याच्यानंतरचे जवळपास 30 वर्ष हे आपले जे समोरचे विरोधक आहेत त्यांनी अतिशय उपेक्षेची घालवली. आपले जे आज विरोधक मस्तवाल बनलेले सत्तेच्या पाठिंब्यावरती, त्यांनी 30 वर्ष या राज्यामध्ये अत्यंत उपेक्षेची घालवलेली आहे. मी लहान होतो 9 किंवा 10 वर्षाचा, पण तो मी जावळा नावाचं गाव आमच्या जामखेड तालुक्यातलं, तिथे एक बॅरिस्टर घरकर म्हणून उभे राहायचे, दरवेळेला पडायचे. पण मी 10 वर्षाचा असताना आम्ही गल्ली गल्लीत घोषणा देत फिरायचो की जनसंघ दिवा पालथा ठेवा, जनसंघ दिवा पालथा ठेवा. ही सगळी उपेक्षेचे दिवस त्यांनी घातले, परंतु त्यांनी त्यांच्या उद्दिष्टावरची नजर कधी हटू दिली नाही. कदाचित आपल्यावर तेवढे उपेक्षेचे दिवस नाही आलेले अजून, अजिबात नाही आलेले. आपण अजूनही मैदानात आहोत, आपल्या सोबत अजूनही माणसं आहेत, आपल्या सोबत अजूनही ताकद आहे. तसले उपेक्षेचे दिवस आपल्यावर आलेले नाही. याचं कारण आपला विचार सत्याचा आहे. याचं कारण आपला विचार सत्याचा. पण तरी सुद्धा आज राजकारणात त्यांनी जी सत्ता मिळवली आणि त्याची मस्ती जी काही सांस्कृतिक याच्यात दिसते आज, ती जर घालायची असेल तर कदाचित एक गोष्ट आपल्याला त्यांच्याकडून पण शिकावं लागेल की समाज जेव्हा विचार स्वीकारत नसतो मोठ्या प्रमाणावरती, तेव्हा काय रणनीती आखायची असते. त्यांनी ज्या पद्धतीची लवचिक रणनीती आखली, उद्दिष्टावरच लक्ष ढळू न देता. 1995 ते 99च्या काळामध्ये सत्ता संपूर्ण देशभर असताना आपली सर्वंकष सत्ता नाही म्हणून जे मुख्य 3 मुद्दे बाजूला ठेवले राजकारणातून 95 ते 99 मध्ये, त्यांच्या विस्मृतीतून ते मुद्दे गेलेले नव्हते. ज्यांना त्यांनी सोबत घेतलं तेही विरोधातले होते, पण सोबत घेतलं. मला असं वाटतं की विचारावरची दृष्टी ढळू न देता आपला शक्ती संचय करत राहण्याची रणनीती आपल्याला आखावी लागेल. आपला विचार सत्याचा आहे, आपण मार खातोय रणनीतीमध्ये, आपण मार खातोय रणनीतीमध्ये. आणि मधल्या काही काळामध्ये आपल्याला एक खोड लागली वाईट की आपल्यातल्या कुणी जरा रणनीती आखली की त्याच्या हेतूबद्दल शंका घ्यायला आपण सुरुवात केली. आज जरा दिवस बदलले. शाहीर म्हणाले की ते समोरचे आपल्याला एकच मानतात, आता आपण पण आपल्याला आता एकच मानायला लागलो. म्हणून समाजवादी चळवळीतून आलेल्या सुभाष वारेंच्या नावासमोर बापूंनी भाई लिहिलं. त्याचं मलाही काही वाईट वाटलं नाही आणि कॉम्रेड लांडेंनाही त्याचं काही वाईट वाटलं नाही, भाई लिहिलंय त्याला. किंवा आमचा एक नेता आहे संगमनेरचा तरुण दत्ता ढगे, लढतोय, खूप चांगला लढतोय. त्याला निवडणूक लढवायची. आता ते निवडणूक लढवायला आमच्याकडे काही दुकानच नाही राहिलेलं. ते तरी आला भेटायला, मला म्हणलं सर कसं असं असं आहे, माझ्या मनात असं आहे. म्हटलं लगेच जा, लगेच जा. त्याचं कारण असं आहे की इकडं तिकडं कुठे आपल्याकडे सुद्धा काही माणसं आहेत की जी तिकडं जाऊ नयेत म्हणून मी इकडे पाठवले तुमच्याकडे, आणि ती होती त्यांची चलबिचल. मी म्हटलं तुम्हाला नाही ना काँग्रेसचं नाव घ्यायचं, तुमचं आहे ना काँग्रेस बरोबर भांडण, पण तिकडे नका जाऊ, मग इकडे जा. तर हे एकतेची जाणीव व्हायला लागली आपल्याकडे सुद्धा. आणि आपण आपली परिस्थिती अजून खूप चांगली आहे, फक्त रणनीती आखण्याची गरज. एक शेवटचा मुद्दा मांडतो, थांबतो. खूप बोलायची जागा नाही, परंतु सांस्कृतिक राजकारण कशाच्या आधारावर उभं करायचं अशी मांडणी शाहिरांनी केली. मला स्वतःला असं वाटतं की महामानव म्हणून आपण ज्या सगळ्यांची नावं घेतो
त्यांचे सगळे क्रांतिकारक विचार हे तर आपल्यासोबत आहेतच आणि ते घेऊनच आपण पुढे जाणारच आहोत. परंतु आपले साधे साधे जे पूर्वज होते ना, आपल्या सगळ्यांचे साधे साधे पूर्वज जे निसर्ग पूजक होते, तर निसर्ग पूजक असलेल्या आपल्या साध्या साध्या पूर्वजांनी त्यावेळेला ज्या प्रथा परंपरा सुरू केल्या त्या फक्त 2 उद्दिष्टांनी सुरू केल्या. आपल्या शहाण्या पूर्वजांनी ज्या ज्या प्रथा परंपरा सुरू केल्या ते मी ह्याच्यात लय तपशिलात बोलू शकतो, पण मी आता बोलत नाही. मी जीवशास्त्राचा प्राध्यापक होतो, 2च वर्ष होतो. ते कॉलेजमध्ये शिकवायचं पाप 2च वर्ष केले आणि त्याच्यापेक्षा इकडे बरं वाटलं जरा. पण त्या काळामध्ये हेच शिकवलंय उत्क्रांतीपासून सगळं. मी तपशिलात नाही जातो आता, परंतु आपल्या शहाण्या पूर्वजांनी ज्या ज्या प्रथा परंपरा सुरू केल्या त्याच्या पाठीमागे 2च उद्दिष्ट होते. एक म्हणजे निसर्गाबद्दलची कृतज्ञ भावना आणि दुसरं उद्दिष्ट होतं की समूह वृत्ती जागवण्यासाठी काहीतरी निमित्त. म्हणजे मला माणसांच्याकडे जायचंय आणि माणसांना माझ्याकडे बोलवायचंय, ह्याला काहीतरी निमित्त ना. आपण नाही तर एरवी कधी भेटल्यानंतर या एकदा असं वाक्य अनेक वेळेला बोलतो, ते या एकदाला काय अर्थ नसतो. निमित्ताने बोलवलं तर आपण जातो. तर ज्या ज्या प्रथा परंपरा आहेत सगळ्या, या सगळ्या प्रथा परंपरा ह्याच 2 उद्दिष्टासाठी तयार झालेल्या आहेत आणि दोन्ही उद्दिष्ट खूप चांगली आहेत. परंतु ज्यांना कष्ट करून जगायची सवय नव्हती, ज्यांना कष्ट करून जगायचं नव्हतं, अशा पुरोहितांनी नंतरच्या काळात आपल्या शहाण्या पूर्वजांनी तयार केलेल्या या प्रथा परंपरांच्या सोबत त्यांचं जगायचं साधन म्हणून जे कर्मकांड जोडले, ह्याची सुटा सुटा उलगडा आपल्याला करता आला पाहिजे. मधला जो काळ होता स्वातंत्र्य चळवळीनंतरचा, स्वातंत्र्य मिळालं, घटना आली, त्याच्यात आपण जरा मस्तीत होतो. मस्ती केली आपण, हे 5-50 वर्ष आपण मस्ती केली. आपल्याला वाटलं की स्वातंत्र्य चळवळीमुळं आणि घटनेमुळे जे वातावरण निर्माण झाले हे सगळं एकदम खरं आहे. ती सांस्कृतिक घुसळण झालीच नव्हती. युरोपमध्ये ज्या पद्धतीने रेनेसान्स मध्ये सांस्कृतिक घुसळण झाली, माणसं मेली, रक्त सांडलं, त्याच्यातून जो रेनेसान्स मधला विचार आला, ती सांस्कृतिक घुसळण इथल्या व्यवस्थेत झालेली नव्हती. काही मोठी माणसं होती, गांधीजी सारखी, बाबासाहेबांची सारखी, त्यांच्या दूरदृष्टीमुळे एकदम ते क्रांतिकारक संविधान आपल्या हातात आलं आणि त्या मस्तीमध्ये आपण काय काय नाकारायचं याचं भान सोडलं. आपल्या पूर्वजांनी निसर्गाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरू केलेल्या परंपरा, माणसानं माणसाकडे जाण्यासाठीच कारण म्हणून समवृत्ती म्हणून निर्माण केलेल्या परंपरा आणि त्याच्यावर पुरोहितशाहीनं लावलेली कर्मकांडाची जळमट, याच्यातली ती जळमट बाजूला काढायची आणि त्या परंपरा आमचं सांस्कृतिक राजकारण म्हणून सकसपणे पुढे न्यायचंय, याचं भान आपल्याला राहिलं नाही. आपण सरसकट सगळं नाकार चुकलो. आपल्याला वाटलं लय सोपं आहे सगळं, आणि ते मात्र चिवटपणे दबा धरून बसले. चिवटपणे दबा धरून बसले आणि संधी येताच त्यांनी केली. पण तुम्हाला एक सांगतो, नजीकचा भविष्यकाळ त्यांच्यासाठी अवघड आहे. निव्वळ आशावाद म्हणून नाही सांगतो, रणनीतीचा भाग म्हणून सगळ्या प्रकारच्या विसंगती एकत्र घेऊन पुढे जाण्याची ताकद त्यांनी जी जमवली आहे, या विसंगती आज ना उद्या सरफेसवर आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, सगळ्या विसंगतीने बोलून त्यांनी एक चित्र उभं केलेलं आहे. हे चित्र फाटायला सुरुवात होईल लवकरच. आणि म्हणून उत्तर भारतातला जो आमचा दिलीप म्हणून आहे, आलता ना त्याच्या सगळं सोशल मीडियावरती, त्या दिलीपने लावून धरलं की नाही मी हे करेल. किंवा त्याच्यानंतर त्यांचा एक विकृत नेता ब्लँकेट वाटप सुटला आणि मला मुसलमानांना ब्लँकेट नाही द्यायची म्हटला. राहिली ना माणसं उभी, तू मुसलमानांना देणार नाही तर तुझी ब्लँकेट आम्हाला पण नको म्हणणारे राहिले ना उभे. हे आवाज उभे राहतायत लक्षात. कारण ह्या विसंगती, त्या विसंगतीच्या आड जे सगळे भौतिक प्रश्न दाबून टाकले त्यांनी, जातीय अस्मिता चेतून, म्हणजे बाबासाहेब म्हणाले की अस्मितेची लढाई ही मानवमुक्तीची लढाई आहे. बरोबर आहे ना? बाबासाहेब म्हणाले होते की अस्मितेची लढाई मानवमुक्तीची लढाई आहे. आपण त्या अस्मितांच्या लढाईच्या मागे लागलो. त्यांनी हुशारी केली, त्यांनी आपल्यातल्याच एकेका समूहाची स्वतंत्र अस्मिता चेतवली. आणि आज परिस्थिती अशी आहे की जे समूह संविधान वाचवण्याच्या लढाईत खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची गरज आहे, ते आपापल्या स्वतंत्र अस्मिता पुरवण्यात बसले. त्यांच्या स्वतंत्र अस्मिता एकमेकाला छेद देत आहेत आणि जे एका तंबूत पाहिजे त्यांना एकमेकाच्या समोर उभं केलंय. पण या विसंगती सुद्धा सरफेसवर आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एका बाजूला आपल्या शहाण्या पूर्वजांनी
निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करायला आणि माणसांना एकत्र आणायला ज्या प्रथा परंपरा सुरू केल्या त्या जुन्या निर्भेळ स्वरूपामध्ये, निर्दोष स्वरूपामध्ये ती सांस्कृतिक परंपरा पुढे घेऊन जायची आणि शेवटी माणसाला याची पण जाणीव करून द्यायची की अस्मितेची लढाई महत्वाची असतेच, पण जेव्हा अस्तित्वाचं संकट उभं राहिलेलं असतं तेव्हा कोणती अस्मिता तुम्ही पुरवाळत बसणार? ठीक आहे ना, आज जाती जाती आपापल्या पद्धतीने उभ्या राहत आहेत, पण खासगीकरणाच्या वरवंट्यावरती सगळ्या सरकारी नोकऱ्या गायब करायचं जे सगळं षडयंत्र सुरू आहे, होतील ना जागे, कधीतरी होतील ना. किती दिवस आपापल्या अस्मिता पुरवळत बसतील? आणि आपण आहोत ना, आपण करू जागर, त्या अस्मितांच्या याच्यातून करू जागर त्यांना. त्याच्यामुळे पुढचा काळ त्यांच्यासाठी अवघड आहे. सगळ्या प्रकारच्या विसंगतीला सोबत घेऊन जे त्यांनी चित्र निर्माण केले त्या चित्राला तडे जायला सुरुवात होईल. प्रश्न एवढाच आहे की त्या काळामध्ये आपल्याला ताकदीनं मैदानात उभं राहावं लागेल, आपल्याला ताकदीनं मैदानात उभं राहावं लागेल आणि अस्मितेच्या प्रश्नाबरोबरच शिक्षण, रोजगार आणि आरोग्य सुविधासारखे आपल्या अस्तित्वालाच ज्याचं संकट उभं राहिलेले या प्रश्नालाही तुम्हाला भिडावं लागेल, याचं भान समाजात निर्माण करावं लागेल. याच्यासाठी ही सगळी रणनीती जी आहे ती कधीतरी एकत्र बसून करूया. साहित्य संस्कृती संमेलनात सगळंच होत नसतं. साहित्य संस्कृती संमेलनामध्ये केवळ फक्त एक विश्वास द्यायचा असतो समूहाला आलेल्या की आपण जिंकू शकतो, हा विश्वास जात असतो तिथून. बाकीच्या गोष्टी ह्या नंतर आपल्याला कराव्या लागतात आणि नंतरच्या काळामध्ये मी मगाशी म्हणालो तिथं थांबतो की आपला विचार सत्याचा आहे, प्रॉब्लेम आपल्या रणनीतीचा आहे. ही रणनीती एकदा आपण नीट जर आपण शकलो आणि त्यांच्या सगळ्या आतापर्यंतच्या विकृत रणनीतीला जेव्हा तडे जायला सुरुवात होईल तेव्हा पुन्हा एकदा दिवस आमचा येत आहे, तो घरी बसणार. धन्यवाद.